कसब्याचे काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र दंगेकर शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करणार याच्या बातम्या सुरू आहेत। माझ्यासोबत बोलण्यासाठी याच विषयावर माझे आमदार रवींद्र दंगेकर आहेत। खरं तर पहिली प्रतिक्रिया, तुम्ही काल शिंदेंची भेट घेतली अशी एक बातमी आली, त्यानंतर काय तुम्ही सांगाल याचं सगळं? राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, माझ्या एका कामानिमित्त मी त्यांना भेटलो आणि माझ्या कामाचे ते म्हटले प्रयत्न करतो। आता काय गोष्टी असतात त्या वैयक्तिक असतात, ते जरा अडचणी निर्माण झाल्या तर भेटावं लागतं। भेटलो मी त्यांना। पण कसली अडचण होती की तुमच्यावर दबाव टाकला जातोय प्रवेशासाठी? नाही, माझ्यावर दबाव कोण टाकू शकतं का? फक्त आता माझं एक काम होतं, मी गेलो होतो, त्यांच्याशी बोललो, मी करतो म्हणले प्रयत्न। आता या सगळ्या बातम्या सुरू झालेत, तुम्ही शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार, काय सांगाल यावर? आता त्यांचे शिंदे गटात सगळे प्रवेशाचीच बातम्या सध्या चालू आहेत, त्यामुळे मला भेटल्यानंतर ती बातमी झाली असेल, पण माझा तसा विषय काय नाही। मी माझ्या कामासाठी त्यांना भेटल्यानंतर त्यांनी मला आश्वासन दिलं, करतो म्हणले। रवींद्र दंगेकर आता काँग्रेसमध्येच आहेत, काँग्रेसमध्येच राहणार? आता कुठे काँग्रेसमध्येच आहे ना, अजून काय प्रवेश मी काय, माझी आजही बातमी की आज मी प्रवेश करणार असं नाही। माझ्या कामानिमित्त गेलो, भेटलो, माझं कामच सांगितलं, त्यांना करून देतो। खरं तर आता महानगरपालिका तोंडावर आहेत, कधी होऊ शकतात, त्या पार्श्वभूमीवर अनेक जण पक्ष सोडणार अशा बातम्या येत आहेत, त्यामध्ये पुण्यातली मोठ्या प्रमाणात यादी आहे असंही त्यांनी सांगितलं, आणि तुम्ही त्या सगळ्या याच्यात त्यांची भेट घेतली ना। तर मग आता काय 8 महिने निवडणुका, कॉर्पोरेशन 8 महिने माझं कामासाठी भेटायचंच नाही का? मला अनेक वेळा माझी तीच अडचण होती की मी कोणाला भेटायला येतो बातमी होईल, त्यामुळे मला भेटणं बी होत नाही। आणि पूर्वी विधानसभेत असताना किंवा त्याच्या अगोदर माझ्या भेटीगाठी व्हायच्याच ना, पण आता गेलं की बातमी होती। ह्याच्यापूर्वी मी काय एकनाथ शिंदे साहेबांना भेटलो नाही का? भेटलो ना, अजितदादांना 100 वेळा भेटलो। उलट मी गेलो ना या 2 महिन्यात, दादांना भेटायचं होतं, माझं काम आहे त्यांच्याकडे, आता त्यांनाही नाही भेटलो की असं होतं काहीतरी। आता खरं तर काल कधी भेट झाली तुमची, काय झाली, काय कशी चर्चा झाली का? नाही, ती चर्चा ना, मी माझं काम सांगितलं, त्यांनी ऐकलं, प्रयत्न करतो, मी करतो म्हणले। बरोबर, राजकीय भेट नव्हती? मग कामासाठी गेलतो ना, आणि मी लपून कुठे गेलतो, ओपन गेलतो, असं काय कुठं रूममध्ये भेटलो का? मी सरकारी कार्यालयात भेटलो त्यांना, मंत्र्याच्या बंगल्यात भेटलो ना, हजारो लोक होते, त्यांच्या समोर गेलो ना। पुण्यातले माजी आमदार बाबर यांनी भेट घेतली, ते पण गेले, आणि माजी आमदार रवींद्र दंगेकर गेले, त्यामुळे सगळ्या चर्चा सुरू झाल्यात। त्यामुळं तुम्ही महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर पक्षप्रवेश करणार असेही चर्चा आहे? नाही, आता चर्चा आहे, आता मी काय अजून माझा निर्णय तसा काय नाही, मी माझ्या कामासाठी मी भेटायला गेलो ना। आज पुण्यामध्ये आहेत, दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत, तुम्ही भेटणार त्यांना? आज काही कामच नाही ना, माझं काल काम होतं, मी काम घेतलं, मला दौऱ्यात भेटताच येणार नाही, कुठेतरी त्यांच्या लिगली कार्यालयीन कामातच भेटणार ना त्यांना। भेटलो मी। तुम्ही म्हटलं की मी कोणालाही भेटू शकतो, कोणाकोणाला म्हणजे? तुम्ही अजित पवार, देवेंद्र फडणवीस, सगळं जेवढला जिथं काम नाही, आता पुण्याच्या दृष्टीने गेली 30 वर्ष काम करतोय, त्यामुळे अनेक अडचणी असतात नागरिकांच्या ह्याच्यात, आणि त्या निमित्ताने एक त्यांच्याकडं असणारं खाते जनतेचं खातं आहे, आणि त्यासाठी कधी वेळ पडली तर आपण भेटू शकतो। भेटावं तर लागणारच आहे, आता कामं तर करावीच लागेल ना। शिंदे गटात मोठ्या प्रमाणात इन्कमिंग चालू आहे पुण्यामधून, शिवसेनेचे अनेक जण त्यामध्ये जात आहेत, यावर काय वाटतं तुम्हाला? कारण आता महादेव बाबर पण त्यामध्ये प्रवेश करतात। आता त्याचा तो वैयक्तिक तो विषय, त्याचा आता मी त्यांचा काय निर्णय घ्या, पण मी त्यांच्यावर काय बोलू शकतो ना। तुम्ही आता काँग्रेसमध्ये आहे, काँग्रेसमध्येच राहणार हे स्पष्ट? काँग्रेसमध्येच आहे ना आता मी, तुम्ही काय मला हे विचारताय? काँग्रेसमध्येच आहे, म्हणजे रवींद्र दंगेकर कुठेही जाणार नाही? नाही जाणार, माझ्या गाठी भेटावंच लागेल ना, आता काय कामानिमित्त। नक्कीच कालपासून खरं तर चर्चा सुरू आहेत की आमदार रवींद्र दंगेकर शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करणार, आणि त्या पार्श्वभूमीवर आपण खरं तर आपल्या वैयक्तिक कामासाठी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याचं रवींद्र दंगेकर यांनी या ठिकाणी स्पष्ट केले। कॅमेरामन सुमित भोसलेसह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।